नमस्कार. मी डॉक्टर सीमा गोवंडे, होमिओपॅथिक आणि होलिस्टिक हीलिंग या आपल्या सीरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझ्या इथे मी फर्स्ट एड ट्रेनिंग प्रोग्राम फॉर ले पर्सन घेते, की ज्याच्यामध्ये तुम्हाला मेडिकल बॅकग्राऊंड असण्याची काहीच आवश्यकता नाही, परंतु एखादी इमर्जन्सी सिच्युएशन कशा पद्धतीने ओळखायची आणि मॅनेज करायची याचं प्रात्यक्षिक तिथे दिलं जातं. त्यात मेनली मेडिकल, ट्रॉमॅटिक आणि एन्व्हायरमेंटल इमर्जन्सीज शिकवल्या जातात. तसंच CPR म्हणजे एखाद्याचं जर हृदय बंद पडलं असेल, तर अशा वेळेला कशा पद्धतीने चेस्ट कॉम्प्रेशन देऊन आपण ते हृदय रिससिटेट किंवा रिस्टार्ट करू शकतो याचं प्रात्यक्षिक दिलं जातं. ज्यांना कोणाला हे शिकायचं असेल त्यांनी खाली मेन्शन केलेल्या नंबरवरती तुमचं नाव आणि नंबर देऊन ठेवा. आमची टीम तुम्हाला कॉलबॅक करेल आणि जेव्हा पण आमची पुढची कधी बॅच असेल तेव्हा तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल. तर आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे पॅनिक किंवा फिअर किंवा फोबिया. आता हे सगळं सेम आहेत का? वरवर बघायला गेलं तर सेम आहे. ह्याचा अर्थ काय? भीती. ओके. आता फिअर आणि फोबिया ह्याच्यामध्ये फरक काय? तर फिअर हा नॅचरल रिस्पॉन्स आहे. फोबिया म्हणजे एक्स्ट्रीम फिअर असते आणि बऱ्याचदा ती इररॅशनल असते. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला मुंगीची भीती वाटते, एखाद्याला कोळीची भीती वाटते किंवा झुरळाची भीती वाटते. सो ती इररॅशनल आहे. आता ही एवढीशी मुंगी किंवा एवढंसं झुरळ किंवा एवढासा किडा काय करू शकणार आहे? त्यांच्यापुढे आपण केवढे मोठे आहोत. तरीसुद्धा ही जी काही भीती वाटते तर त्याला आपण फोबिया म्हणतो. आता फोबियामध्ये बरेच प्रकार असतात. काहींना बंद स्पेसची भीती वाटते. म्हणजे क्लोज्ड ज्या स्पेस असतात जसं की लिफ्ट किंवा गाडीमधनं जाताना काच लावली की पूर्ण बंद होतं. सो तसं क्लोज्ड स्पेसची त्यांना खूप भीती वाटते. किंवा MRIचं जे मशीन आहे त्याच्या आतमध्ये म्हणजे मला सुरुवातीला असं आश्चर्य वाटायचं की अरे MRI मशीनमध्ये का एवढी पेशंटना भीती वाटते. पण ते काही पेशंट्स इतके पॅनिक मोडमध्ये जायचे की त्यांना घाम फुटायचं. म्हणजे खरं तर MRI रूम पूर्ण चिल्ड AC असतो. स्टील त्या MRI मशीनमध्ये गेल्यानंतर पेशंट घामाघूम व्हायचे किंवा ओरडायचे, पटकन बाहेर काढा, पटकन बाहेर काढा. वास्तविक त्याच्यामध्ये खरं तर सफोकेट होण्यासारखं काही नाही, व्यवस्थित व्हेंटिलेशन असतं. परंतु त्यांना ह्या क्लॉस्ट्रोफोबियामुळे भीती वाटत असते. काहींना लिफ्टमधनं जाताना भीती वाटते, तर काहींना बोगद्यातून जाताना भीती वाटते. माझ्याकडे एक पेशंट होते, ते एका कंपनीचे डायरेक्टर होते आणि एकदम ब्रिलियंट माणूस, अतिशय सभ्य, चांगला आणि म्हणजे माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड रिस्पेक्ट आहे. ते अदरवाईज हेल्दी होते. ते त्यांची एकच कंप्लेंट घेऊन आले होते. ते म्हणजे मॅडम मला लिफ्टमधनं मी जाऊच शकत नाही. लिफ्टमधनं जाताना मला इतका घाम फुटतो, मला फार अस्वस्थ वाटतं. कधी एकदा मी बाहेर पडतोय असं मला होतं. मी कॉन्फिडन्सच माझा गमावतो. बाकी अदरवाईज तुम्ही विचार करा, तो डायरेक्टर लेव्हलचा माणूस आहे. त्या अर्थी त्याच्यामध्ये टॅलेंट खूप आहे. तो कितीही लोकांसमोर भाषण करू शकतो. मोठी टीम तो हँडल करतोय. परंतु लिफ्टमधनं जाताना त्यांना भयंकर भीती वाटायची. ते म्हणाले, इतकं काय की मी बोगद्यातून जाताना सुद्धा दरदरून मला घाम फुटतो. सो प्लीज मला याच्यासाठी मी असं ऐकलंय की होमिओपॅथीत औषध आहे, तर मला ह्यातनं बाहेर काढा. तर अशासारख्या वेगवेगळ्या कंडिशन्स. काही पेशंट्सना उंचावरनं खाली बघितलं की असं वाटतं मी पडणार आता, म्हणून ते उंचावरनं खाली बघूच शकत नाहीत. त्याच्यानंतर काही पेशंटना काळोखाची भीती वाटते. आता काळोखाची भीती ही तशी बघायला गेली तर कॉमन आहे. उंचाची भीती, लिफ्टची भीती ही त्या मानाने थोडी अनकॉमन अशी भीती आहे, कारण ती काही जणांनाच जाणवते. सो अशा पद्धतीची जी काही भीती आहे त्याच्यावरती होमिओपॅथीमध्ये खरंच सुंदर औषध आहे. तर अशी आपण एकेका ड्रग्स किंवा होमिओपॅथिक औषधांची माहिती करून घेऊया. सो पहिलं औषध जे आहे ते म्हणजे ॲकोनाईट. ॲकोनाईट हे औषध कोणत्या पेशंट्सना उपयुक्त ठरतं की जे सतत भीतीच्या सावटाखाली आहे, प्रचंड फिअरफुल असतात. ॲकोनाईटच्या पेशंट्सना सुईची भीती वाटते, रस्ता ओलांडायची भीती वाटते, काहीतरी होईल अशी भीती वाटते, ह्याची भीती, त्याची भीती. ज्याची त्याची भीती हे जर असेल तर ॲकोनाईट हे अतिशय प्रभावी औषध आहे. दुसरं औषध जेल्सेमियम. आता स्टेजवर जाऊन सगळ्यांसमोर बोलणं हे तेव्हा जो एक येणारा थोडा नर्व्हसनेस आहे किंवा भीती आहे, धडधडणं, कसं तरी वाटणं, हे अगदी नॅचरल आणि नॉर्मल आहे. बहुसंख्य लोकांना हा त्रास होतो. परंतु जेल्सेमियम ज्यांना द्यावं लागतं अशा पेशंट्सना इतका दरदरून घाम येतो, हातपाय लटपटायला लागतात. म्हणजे ते हुशार नसतात का? तर एकदम हुशार असतात. त्यांचं पाठ नसतं का? सगळं व्यवस्थित पाठ असतं. परंतु जसे ते स्टेजच्या दिशेने जायला लागतात, हातपाय नुसते लटपटायला लागतात, घाम येतो, त्यांना अगदी जोराची बाथरूमला व्हायला लागते.
कारण त्यांना आतून इतकी भीती वाटत असते. जर का अशा कुठच्या स्टेज परफॉर्मन्सच्या आधी जेल्सेमियम हे औषध घेतलं तर ते कॉन्फिडेंटली स्टेजवर परफॉर्म करू शकतात. दुसरं एक औषध आहे ते म्हणजे अर्जेंटम नायट्रिकम. मगाशी जे मी सांगितलं की क्लोज्ड स्पेसची भीती वाटते किंवा उंचावरून खाली बघण्याची भीती वाटते. सो अशा केसेसमध्ये अर्जेंटम नायट्रिकम हे जे औषध आहे त्याचा अतिशय छान उपयोग होतो आणि पेशंटची ही भीती पूर्णपणे निघून जाते. आमची आर्सेनिक नावाचं जे औषध आहे, आर्सेनिक अल्बा, कोविडच्या काळामध्ये आता अगदी लहान मोठ्या सगळ्यांनाच हे नाव माहीत झालं आहे. सो आर्सेनिक अल्बा हे जे औषध आहे ते ज्या पेशंटना उपयोग होतो त्या पेशंटना भयंकर भीती असते. साधी सर्दी झाली तरी डायरेक्ट त्यांना वाटतं की मला न्यूमोनिया तर नाही होणार, पोटात दुखायला लागलं मला कॅन्सर तर नसेल, म्हणजे एक्स्ट्रीम टोकाची त्यांना भीती असते आणि त्यांना सतत असं वाटतं की ह्या आजारातनं मी आता कधीच बरा नाही होऊ शकणार. हा जो काही मला आजार झाला आहे हा काहीतरी जीव घेणा आजार झालेला आहे. भले किरकोळ असतं परंतु त्यांच्या मनामध्ये इतकी ती भीती असते की मला हा जीवघेणा आजार आहे. आणि कोविडमध्ये म्हणूनच आर्सेनिक अल्बा जेव्हा पण आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून लोकांना देत होतो तेव्हा बहुसंख्य लोकांना त्याचा फायदा झाला. कारण आर्सेनिकचा उपयोग इन जनरल फ्लूसाठी तर होतोच परंतु या भीतीवर मात करायला सुद्धा आर्सेनिक अल्बाचा खूप छान उपयोग होतो. त्या कोविडच्या काळामध्ये माझ्याकडे येणारे बहुसंख्य पेशंट्सचं मी काउन्सेलिंग केलेलं आहे की कोविडमध्ये घाबरायचं काहीच कारण नाही आहे. तेव्हा थ्रूआउट पहिली लाट, दुसरी लाट, ज्या काही लाटा होत्या तेव्हा मी एकही दिवस मास्क लावला नाही का एक थेंब सॅनिटायझर वापरला नाही. हवे तितके मी कोविड पेशंट तपासत होते आणि पेशंटना मी सातत्याने सांगायचे, पहिली तुमच्या मनातली ही भीती काढून टाका की मला काहीतरी होईल. कारण मन चिंती ते वैरीनं चिंती आणि आपण सतत विचार करून करून नकळत त्या गोष्टी स्वतःकडे ओढवून घेत असतो. आणि ह्याच्यामध्ये भरीस भर म्हणजे मीडिया. एक तर तेव्हा लॉकडाऊन, सगळेच घरात, सतत तो टीव्ही न्यूज चॅनल चालू की कोरोनाचा विळखा, ही लाट ती लाट, एवढे गेले, अशा पद्धतीने ज्या सतत बातम्या सांगितल्या जायच्या. आता मीडियावाले त्यांचं काम करत होते, आपल्या हातात आपला रिमोट होता. तर मी पेशंटना सांगायचे सगळ्यात पहिलं काय कराल तर तो टीव्ही बघणं बंद करा. त्यातनं सतत हे असे इनपुट्स घेऊन घेऊन ती भीती अजून दृढ होत जाते. वास्तविक तुम्हीच विचार करा, कोविडच्या काळामध्ये जे काही एकापाठोपाठ एक पेशंट्स जात होते, जो एकदम धडधाकट व्यक्ती आहे की हा जाईल असं वाटलं सुद्धा नव्हतं, असे सुद्धा पेशंट्स कशामुळे गेले असतील. तर विचार करा की मी मध्ये झोपलेली आहे, ह्या बाजूला एक कोविड पेशंट, ह्या बाजूला एक कोविड पेशंट, इथला पेशंट एक्सपायर झाला, इकडचा पेशंट एक्सपायर झाला, समोरचा पेशंट एक्सपायर झाला. हे दृश्य जेव्हा मी बघतेय, भले मी धडधाकट आहे तरी हे सतत बघून बघून बापरे आता बहुतेक पुढचा नंबर माझा, ह्या विचारानेच पेशंट इतके घाबरून जात होते आणि त्यांच्यामध्ये उगाचच काही ना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स होऊन त्यांना जीव गमवावा लागत होता. त्यामुळे आपण या होलिस्टिक सिरीजमध्ये पुढे आपल्या मनाविषयी सुद्धा भरपूर माहिती घेणारच आहोत. पुष्पौषधींविषयी खूप काही माहिती सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल. कोविडच्या काळामध्ये मी पेशंट्सना सांगायचे घाबरू नका, मी मास्क न लावता तुम्हाला तपासते तर तुम्ही कशाला घाबरताय, काहीही होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्याच्यामुळे ज्या ज्या पेशंट्सनी होमिओपॅथिक औषधं घेतली होती, जे जे पेशंट्सनी टीव्ही, न्यूज चॅनल किंवा न्यूजपेपर बघणं बंद केलं ते पेशंट सुखासुखी सही सलामत राहिले आणि त्या मेजर कॉम्प्लिकेशन्समध्ये अडकत गेले नाही. तर सांगायचं तात्पर्य की असं जेव्हा फिअर, फोबिया अशी सिच्युएशन असते तेव्हा सगळ्यात पहिलं म्हणजे ॲकोनाईट हे औषध घ्या. दुसरं मी मगाशी जी उदाहरणं दिली त्याप्रमाणे अर्जेंटम नायट्रिकम, जेल्सेमियम अशी वेगवेगळी होमिओपॅथीमध्ये औषधं आहेत की जी तुमच्या भीतीवर काम करायला मदत करतात. मगाशी बाश फ्लॉवरचा उल्लेख केला तर त्याच्यामधलं रेस्क्यू रेमेडी हे अतिशय एक पॉवरफुल औषध आहे आणि आजपर्यंत मला स्वतःला तर त्याचा उपयोग वेळोवेळी झालाच आहे. परंतु भरपूर पेशंट्सना रेस्क्यू रेमेडीचा अशा इमर्जन्सी सिच्युएशन्समध्ये खूप छान उपयोग झाला आहे. त्याविषयी आपण बाश फ्लॉवरच्या सिरीजमध्ये नक्कीच अधिक माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला आत्तापर्यंत असे काही अनुभव आले असतील जरूर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करा. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा गुगल फॉर्म जो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यामध्ये तुमचे प्रश्न नोंदवा. पुढच्या माझ्या क्वेश्चन आन्सर सेशन्समध्ये याविषयी मी जरूर मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेन. तर इथून पुढचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला सगळ्यांना उत्तम आरोग्य आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी अगदी मनापासून प्रार्थना. धन्यवाद.